खास श्रावण महिन्यासाठी 8 दिवस टिकणारे वाटण आज आपण तयार करणार आहोत. तेही कांदा लसूणचा अजिबातही वापर न करता. वाटण जर तयार असेल तर तुम्ही कुठलीही भाजी वेळेवर तयार करू शकता आणि फ्रीजमध्ये तुम्ही 8 दिवस आरामात हे वाटण टिकवू शकता. चला तर वाटणाचं साहित्य पाहूया. इथे जावित्रीचं जे एक फूल असतं ते मी घेतलेलं आहे. कलमीचे 1-1 इंचाचे तुकडे, असे 3 तुकडे म्हणजेच दालचिनी. इथे आपण भेंडी विलायची म्हणजेच मोठी विलायची घेतलेली आहे एक. इथं स्टारफूल घेतलेलं आहे एकच. आणि पोहे खाण्याचे 2 चमचे एवढी बडीशोप घेतलेली आहे. 1.5 चमचा इतकं जिरं घेतलेलं आहे आणि 8 ते 10 एवढी काळी मिरी घेतलेली आहे. छोटी लहान वाटी एवढी मगजबी, लहान वाटी एवढे धणे आणि फुटाण्यांची डाळसुद्धा लहान वाटी घेतलेली आहे. आणि सुकं खोबरं तुम्ही पाहू शकता. आणि 3 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. तर जे खडे मसाले वापरलेले आहेत ते सुरुवातीला आपण छान असे भाजून घेणार आहोत. इथे मी अजिबातही तेल टाकून हे मसाले भाजत नाही आहे, कोरडेच मसाले भाजणार आहे. त्यामुळे छान ते खमंग असे भाजले जातील आणि त्याची छान अशी पावडर तयार होईल. तर मसाले आता आपले भाजून झालेले आहेत. आता आपण यामध्ये धने, मगजबी आणि जिरंसुद्धा थोडं भाजून घेणार आहोत. त्यामुळे आपले जे धने आहेत ते छान असे खमंग भाजले जातील आणि भाजीला त्याचा छान असा सुगंध येईल. आता पाहू शकता धनेसुद्धा मी इथे तेल न वापरताच भाजणार आहे. अशा प्रकारचं तुम्ही वाटण तयार करून जर ठेवलं तर ते आरामात 8 दिवस फ्रीजमध्ये टिकलं जातं आणि वेळेवर तुम्ही कुठलीही भाजी तयार करायची म्हटली तर ते सहज तुम्ही तयार करू शकता. आता इथे पाहू शकता मी फुटाण्याची डाळ आणि मगजबीसुद्धा भाजून घेतलेली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे मगजबीला थोडा कडवट किंवा उग्र वास येतो. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर भाजून घेतली तर जो आपण मसाला तयार करणार आहोत म्हणजेच वाटण, त्या वाटणालाही त्याचा उग्र वास येणार नाही. तर आता आपण टोमॅटोसुद्धा कापून घेतलेले आहेत. आता टोमॅटोमध्ये आपण तेल टाकणार आहोत. आता तेल टाकल्यामुळे टोमॅटो छान भाजले जातील आणि टोमॅटोमधला जो आंबटपणा आहे तोसुद्धा कमी व्हायला मदत होईल. तर आता पाहू शकता मी टोमॅटो छान हाय फ्लेमवरच भाजून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा या मसाल्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आता जे सुकं खोबरं मी घेतलेलं आहे ते गॅसवरच छान असं भाजून घेत आहे. यामुळे आपल्या वाटणाला छान रंग येईल. सर्व साहित्य पाहू शकता गार करून घेतलेलं आहे. आता ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं पाणी टाकून छान बारीक करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनं पाहू शकता हे आपलं वाटण तयार झालेलं आहे. या वाटणापासून मी तुम्हाला आता एक भाजीसुद्धा तयार करून दाखवणार आहे. तुम्ही यापासून बऱ्याच भाज्या तयार करू शकता. जसं की वाटाण्याची भाजी, पत्तागोबीची भाजी ही तयार करू शकता तुम्ही या वाटणापासून. फ्लॉवरची भाजी तयार करू शकता. तर आता पाहू शकता इथे मी तुम्हाला आज जी भाजी तयार करून दाखवणार आहे. जर घरात काहीही नसेल तुमच्याकडे भाजीला तर तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की करू शकता. वाटण तेलामध्ये छान परतून घेतलं. आता त्यामध्ये हळद घालून घेतलेली आहे मी, लाल तिखट चवीप्रमाणे. आणि आता इथे आपण गरम मसाला वापरलेला आहे अर्धा चमचा. वाटणसुद्धा पाहू शकता मी किती कमी वापरलेलं आहे. आता जे वाटण होतं ते छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत. आता यामध्ये कसुरी मेथीसुद्धा घालून घेतलेली आहे. आता वाटण छान असं परतून झाल्यानंतर या वाटणातील तेलसुद्धा वेगळं झालेलं आहे. आता इथे आपण यामध्ये कोमट पाणी टाकणार आहोत. भाजीसाठी केव्हाही तुम्ही कोमट पाण्याचा वापर करा, त्यामुळे तुमच्या भाजीला छान चव येईल. तर आणि वाटणसुद्धा छान खमंग असं भाजून घ्यायचं. आता पाहू शकता यामध्ये मी गरम पाणी टाकत आहे म्हणजेच कोमट पाणी. तुम्हाला कितपत भाजी पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचा वापर करायचा. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आता एका भांड्यात मी इथे 1 वाटीभर एवढं चणा डाळचं पीठ घेतलेलं आहे. हळद, चवीप्रमाणे लाल तिखट यामध्ये घातलेलं आहे. आता आपण यामध्ये धनेपूड घातलेली आहे, थोडी जाडसरच केलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलेलं आहे. सर्व टाकलेलं साहित्य छान असं हाताने मिक्स करून घेते आणि थोडं थोडं करत पाणी आपण यामध्ये टाकायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा आपल्याला तयार करायचा आहे. ज्या प्रकारे आपण कणिक मळून घेतो तसेच आपल्याला हे चणा डाळीचं पीठसुद्धा मळून घ्यायचं आहे आणि याचा गोळा तयार करायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने हा गोळा तयार झालेला आहे. थोडा आता पोळपाटाला आपण तेल लावून घेऊया आणि आता यावर हा गोळा मी ठेवून घेते आणि याची आपल्याला
चपाती तयार करायची आहे. अगदीच बारीक किंवा पातळ अशी करायची नाही आपल्याला, थोडी जाडसरच ठेवायची आहे. तर आता पाहू शकता घट्ट असल्यामुळे सहज लाटता आलेली आहे. आता याच्या आपण वड्या तयार करणार आहोत. अगदी म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे शंकरपाळी तयार करता तसेच आपल्याला लहान लहान याच्या वड्या तयार करायच्या आहेत. अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे. ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता आपला जो भाजी होती रस्सा त्यालासुद्धा छान उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपल्याला ह्या वड्या सोडायच्या आहेत. तर वेळेवर तुमच्याकडे भाजीला काहीही नसलं तर अगदी साध्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारची भाजी करून बघा. चवीला अप्रतिम लागणारी ही भाजी फारच कमी वेळात तयार होते आणि केल्यानंतर तुम्ही घरातील इतर मंडळींनासुद्धा खाऊ घाला. पाहू शकता आता इथे छान उकळी आलेली आहे आपल्या भाजीला आणि भाजीला घट्टपणासुद्धा आलेला आहे. छान बारीक कापून घेतलेली वरून कोथिंबीर घालायची आहे आपल्याला. आणि आता आपण ही भाजी तुम्ही पाहू शकता रंग किती छान आलेला आहे आणि वड्या टाकल्यानंतर घट्टपणा देखील आलेला आहे. तर अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला वाटण कसा वाटलं हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. अशा प्रकारचं जर वाटण तुम्ही करून ठेवलं तर वेळेवर कुठलीही भाजी तयार तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच एका उपयुक्त व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.